तर ऑलरेडी दिल से बरंच होऊन गेलं होतं, कारण मला सायकोलॉजी वॉज माय पॅशन, लॉजिक वॉज माय पॅशन. शेरलॉक होम्सला मी माझा व्हर्च्युअल गुरु मानायचा. तो पण एक किस्सा मी नंतर सांगेन की ते मी वापरून कसं हाऊ आय हॅव युज्ड इट टू माय बेस्ट ॲडव्हान्टेज. तर नंतर मी इकॉनॉमिक्स घेतलं BA ला, आणि बाय दॅट टाइम मात्र मग टॉकिंग सॉफ्टवेअर्स अवेलेबल व्हायला लागले होते. त्याची किंमत 50-60 हजार रुपये होती. समहाऊ माझ्या एका वडिलांच्या मित्राने ते माझ्यासाठी गिफ्ट केलं, आणि त्यांचं नाव किशोर शाह. तर पुन्हा मी कॉम्प्युटर घ्यायचा ठरवला तेव्हा अजून एक वडिलांचे मित्र होते, त्यांनी एक कम्प्युटर गिफ्ट केला, फारुख सौदागर म्हणून. ऑल दॅट लेटर. बट द थिंग इज की त्याच्यानंतर परत मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायला घेतलं. तेव्हा मात्र युनिव्हर्सिटीनी मला परमिशन दिली, कारण असं झालं की मी त्यांना म्हटलं की मी हे करू शकतो. ते बोले कसं करशील? तर मी टायपिंग शिकलो होतो, आणि टायपिस्ट लक्षात घ्या कधी टायपिस्ट कीबोर्डकडे बघत नाही, तो मजकुराकडे बघत असतो. ह्याचा अर्थ काय, त्याच्या बोटांमध्ये एक मेमरी बसलेली असते की कीबोर्ड कसा हँडल करायचा आहे. सो अगेन दिस वॉज अन आयडिया, अँड आय लेट मी टेल यू, आयडिया डोंट नीड विजन, आयडिया डोंट नीड युअर आईज, इट नीड्स विजन, अँड दॅट विजन कम्स फ्रॉम इनसाइड. ते आतमधून येते विजन. तर हा, मग तू काय केलंस? मग त्याच्यानंतर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. आय कन्व्हिन्स देम. तो किस्सा सांगतो तुम्हाला की त्यांनी मला, बरं तू कॉम्प्युटर वापरून दाखवतो. मी आत गेलो, मला टायपिंग तर यायचंच. माझ्या शेजारी एका मुलाला बसवलं, म्हटलं तू वाचून दाखव. आणि टाईप करता करता त्यांनी मला एक पॅरेग्राफ डिक्टेट करायला सुरुवात केला. मी फटाफट टाईप केलं, आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मी मुद्दाम एक चूक केली. तो जो पाटील लॅब असिस्टंट उभा होता तो बोलला, तुम्ही इथे चुकलात. म्हटलं हां एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही म्हणता की तुमच्याकडे हे टॉकिंग सॉफ्टवेअर नाही आहे, अग्रीड, पण तुमच्या लॅबमध्ये लॅब असिस्टंट्स असतात, म्हणजे मी जेव्हा चूक करीन तेव्हा ते मला सांगणार. हे मी डेमो करून दाखवलं त्यांना. अनायास त्यांनी मला पॉइंट आउट केलं की चूक केलीस. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ शर्लॉक होम्स थिअरी. दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला नंतर देईन. अशा प्रकारे तू आधी BA करून नंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलंस. हो. आता ना तुझ्या कॉम्प्युटर ज्ञानाचा फायदा हा वेगवेगळ्या विकलांगता असणाऱ्यांना किंवा दृष्टिदोष असणाऱ्यांना करून द्यायला हवा, ही कल्पना तुझ्या मनात कधीपासून यायला लागली? मी मूळचा कोकणचा आहे. आमच्या ग्रुपमध्ये बरेच याच्यावरनं भांडणं होतात, कारण कोणी नॉन कोकण पर्सन आला की मी, माझा इथे कलिग बसला ईशान, आणि अजून 2-3 माझ्या मैत्रिणी आहेत, कलिग्स आहेत. वी यूज दिस वर्ड कोकण रॉक्स. त्यामुळे मग इतर लोक आमच्यावर चिडतात वगैरे. आम्ही मस्करीमध्ये मुद्दाम बोलतो, बट एव्हरीवेअर देर इज ब्युटी, एव्हरीवेअर देर इज ब्युटी. मी मुळात मातीत रमणारा माणूस आहे. ट्रेकिंग करणं, डोंगर चढणं, दिस इज वन ऑफ माय पॅशन. म्हणजे माय लाईफ बेसिकली इज 4 पॅशन्स: टीचिंग, ट्रेकिंग, प्रोग्रामिंग अँड पोएट्री. सो त्यामुळे गावात वगैरे जायचो, इतर ठिकाणी बघितलं. मी स्वतः डिसेबल्ड असल्यामुळे मला माहितीच होतं की कसं असतं ना, की आपल्याला जेव्हा वाटतं, आपण जेव्हा प्रॉब्लेम हा शब्द वापरतो तेव्हा प्रॉब्लेम सोबत दुःख आले आणि दुःखासोबत रडणं आलं. पण जेव्हा प्रॉब्लेमला आपण चॅलेंज म्हणतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की हा चॅलेंज आपल्याला सॉल्व्ह करायला मजा येणार आहे. आणि तेव्हा हेही जाणवतं की इतरांच्या तुलनेत आपण किती सुखी आणि लकी आहोत. मगाशी मी सोनम वांगचुकचं जेव्हा पूर्ण प्रेझेंटेशन बघत होतो तेव्हा काही लाईनी मी लिहिल्या, त्या तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा मला आता हे प्रश्न विचारत की मला हे कशी जाणीव झाली, जेव्हा आपल्याला हे कळतं की आजूबाजूला आपल्यापेक्षा जास्त दुःख आणि पेन आहे. काही लाईनी लिहिल्या की मैं अक्सर ये सोचता हूं कि मेरे पास क्या है, मैं अक्सर ये सोचता हूं कि तेरे पास क्या है, क्या खुशी की ज़कात देगा तू, तेरे दिल को एहसास क्या है, क्यों रोता है जो फटा तेरा रईसी पैराहन. रईसी पैराहन म्हणजे अगदी श्रीमंत टाइपचे जे कपडे घातलेत. क्यों रोता है जो फटा तेरा रईसी पैराहन, हर तरफ है भूखे नंगे, तू देख तेरा लिबास क्या है. वाह, तू देख तेरा लिबास क्या है. तुझा साधा एक शर्ट फाटला म्हणून तू रडतोयस, आजूबाजूच्या लोकांकडे कपडे नाही आहेत. आय मीन, डोंट क्राय फॉर नॉट हॅव्हिंग शूज, थिंक अबाउट दोज हू डोंट हॅव फीट. ही तुझी प्रेरणा होती. हा, ही माझी, म्हणजे हे आता हे मी लिहिलं आता, पण ही प्रेरणा आहे. आणि बरेच वेळा ही जिथे मी आत्ताच इथे स्पष्टपणे नमूद करतो, आय एम नॉट अ हार्डकोर कम्युनिस्ट, बट आय एम डेफिनेटली अ सोशलिस्ट. म्हणजे मी हे नाही म्हणणार की सगळ्यांना सगळं नेहमी मिळत राहिलं पाहिजे. हा, मी एवढं नक्की म्हणेन की सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज नक्की मिळायला पाहिजेत, कारण तीच गोष्ट मिळत नाहीये. बरोबर. आणि जर का अपॉर्च्युनिटीज मिळाल्यानंतर, आता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेमध्ये काय झालं याच्यात मी जात नाही. आय मीन, यू वुड हॅव अंडरस्टूड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या बळावर, तुमच्या पॅशनवरती, तुमच्या
जोरावर ते सगळी मेहनतीने कमवलं पाहिजे. यू शुड नॉट गेट कष्टहीन मेहनत, कष्टहीन अवॉर्ड कधीच मिळाला नाही पाहिजे. अगदी खरं पण निदान अपॉर्च्युनिटीज तरी मिळायला पाहिजेत. निदान लोकांना नेसेसिटीज. आज रोटी कपडा मकान आपण म्हणतोय, रोटी कपडा मकान आणि कम्प्युटर. मोबाईल हा एक कम्प्युटरच आहे. अर्थात आपण तुझ्या कामाकडे येऊया की एक संशोधक म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि एक प्रचारक म्हणून तू काय काय काम करतोस हे जरा आम्हाला थोडक्यात सांगशील का? हो, मी सांगीन. आणि मध्ये एक छोटीशी क्लिप आहे जी मी तामिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट बरोबर जो सर्वात पहिला माझा प्रोजेक्ट केला तो आय विल शो यू. पण त्याच्या आधी आय विल टॉक अबाउट दिस. मगाशी मला एक गोष्ट फार उत्तम वाटली की स्कोप हा शब्द प्लीज वापरू नये. असं आहे की मध्यंतरी असं आलं होतं की IT आता मरणार, आता .com बज झालेलं आहे आणि आता कम्प्युटर इंडस्ट्री सॅच्युरेट झाली आहे. लक्षात घ्या की लॉयर्स, डॉक्टर्स, जर्नलिस्ट आणि IT हे फील्ड्स आणि ऍक्टिंग हे फील्ड कधी मरणार, आणि पॉलिटिक्स ऑफकोर्स हे फील्ड कधी मरणार नाही. कारण पहिल्या 4 फील्ड्समध्ये लोकांची गरज आहे आणि पॉलिटिक्समध्ये आपली स्वतःची गरज आहे. त्यामुळे असं आहे की मी जेव्हा हे सुरू केलं तेव्हा मला एक आढळलं, म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की 60,000 रुपयाचं एक सॉफ्टवेअर. आता विकलांग जी लोक आहेत, स्पेशली मी आय कॅन टॉक अबाउट द ब्लाइंड पीपल. मला सांगा त्यांना शिक्षण आणि जॉब कसे मिळणार जर का 60,000 रुपये त्यांना सुरुवातीला एका सॉफ्टवेअरसाठी घालावे लागत असतील, तेही फक्त इंग्लिशमध्ये बोलत असेल, त्यांना कुठून एवढं शिक्षण मिळणार? त्यांच्याकडे हा पैसा कुठून, ही निधी कुठून येणार? डोनेशन प्रत्येक वेळेला घेणं, अगेन डोनेशन घेतल्यामुळे तुम्ही एक प्रकारे गुलाम होता. अगेन दॅट इज बॅड. दॅट इज वन वे ऑफ डिनायल ऑफ अपॉर्च्युनिटी. बिकॉज अपॉर्च्युनिटी देऊन तुम्ही त्यांना स्लेव्ह बनवताय, कारण तुम्हाला ते तुमच्या काय म्हणतात ते ऐसानाखाली राहणार. यु नो, दॅट इज द प्रॉब्लेम. मग असं जाणवलं की आता आपण IT मध्ये तर उतरलेलोच आहोत, आपल्याला प्रोग्रामिंग चांगलं येतं. काही लोक असं म्हणायला लागले आय एम अ व्हेरी गुड ओरेटर. मला माझे मेंटॉर भेटले 2007 साली, डॉक्टर नागार्जुन, जे होमी बाबा सेंटरला आता सध्या सिनियर सायंटिस्ट आहेत आणि फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत इंडियातले. मी बऱ्याचशा प्रोग्राम्सला वगैरे त्यांना भेटायचो. मी आय यूज टू सोशलाइज अ लॉट. मला खूप सोशलाइज करायला आवडतं. आणि ते एके दिवशी फ्री सॉफ्टवेअर बद्दल एका ठिकाणी टॉक देत होते, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम बद्दल वगैरे. त्यांच्याशी बोललो आणि त्यांना आवडलं. मी जेव्हा त्यांना सांगितलं की ब्लाइंड लोक कसं वापरू शकतील, हाऊ कॅन वी मेक इट अवेलेबल टू रुरल पीपल इन देअर ओन लँग्वेज. कारण माझ्या मते गावातली लोक सुद्धा एक प्रकारे डिसेबल्ड आहेत. दे आर इन्फॉर्मेशन डिसेबल्ड. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत शिक्षणाचं काउन्सिलिंग पोहोचत नाही. कारण म्हणायला गेलात तर ते बऱ्याच प्रमाणात टॅलेंटेड असतात, किंबहुना मुंबई पुण्यातल्या लोकांपेक्षाही जास्त टॅलेंटेड असतात. तर दे आर ऑल्सो डिसेबल्ड इन वन वे. आणि माझं असं नेहमीचं म्हणणं असतं की मला ब्लाइंडनेस आहे, तर मग माझं हृदय इतकं नॅरो असावं का की मी फक्त ब्लाइंड लोकांनाच मदत करीन? इज इट दॅट अदर पीपल डोंट नीड हेल्प? काही इतर लोकांना मदत लागत नाही, इतर लोकांना सहायता नकोय, इतर लोकांसाठी आपण काही करू शकत नाही का? मी हाच विचार करावा की मी फक्त ब्लाइंड आहे म्हणून मी फक्त ब्लाइंड लोकांसाठीच करावं? मी तसं मानत नाही. तर त्यामुळे वेन आय केम इन टू दिस फील्ड, मला डॉक्टर नागार्जुन हे बोलले जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो की हे फ्री अँड ओपन सोर्स मुक्त तंत्रज्ञान आपल्याला पुढे न्यायचंय, ज्याच्यामध्ये सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात, सगळ्या कम्युनिटीज, सगळे रिसर्च ऑर्गन. इट्स ओपन, इट्स अन ओपन स्टेज, इट्स कम्युनिटी ड्रिव्हन थिंग. आणि सर्वात महत्वाचं आपलं स्वातंत्र्य जे आहे संगणकातलं, ते आपल्याला मिळवून घेता येईल. म्हणजे हे ऍपल, बिल गेट्स वगैरे हे जे केलंय, लाईक यु नो मायक्रोसॉफ्ट एक मोठी क्रुएल कंपनी आहे आणि ऍपल त्याहूनही मोठी क्रुएल कंपनी आहे. कारण ऍपल स्वीकारणं म्हणजे ब्रिटिश राज स्वीकारण्यासारखं आहे. तुम्हाला माहित नसेल की आपल्यावरती सतत स्नूपिंग होत आहे, आपला सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. तशीच वेळ आली तर आपल्याबरोबर ते काहीही करू शकतात. बिकॉज वेअर वी आर गोईंग, व्हॉट वी आर डुईंग, हाऊ वी आर डुईंग, आपण टेंडर्स कुठले पाठवतोय, आपण कुठे बिड करतोय, आपण काय करतोय, सगळं असतं त्यांच्याकडे. इट्स बिंग टेकन विदाउट अवर परमिशन. सो हे सगळं होतंय. तर ते बोलले तू एक चांगला ओरेटर आहेस आणि तुला ही जाणीव आहे की जर का आपल्याला डिसेबल्ड आणि ग्रामीण लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, तर तू मेन स्ट्रीम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सोडून या पूर्ण मुवमेंटमध्ये येशील का? तर मी म्हटलं हो मी येईन, पण माझा उदरनिर्वाह कसा होणार? कारण शेवटी आय हॅव टू अर्न ऑल्सो ॲट द सेम टाइम. सो ही गॉट मी अ जॉब इन टू. त्यांनी मला तिकडे जॉबवरती लावलं, त्यांच्यासोबत मी काम करू लागलो. आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की ह्याच्यात प्रचंड काम करण्यासारखं आणि काम करण्याची गरज आहे. मला त्या दरम्यान इन्फोसिस, पटनी कम्प्युटर्स याच्याकडून खूप गलेलठ्ठ मोठे मोठे सॅलरीजचे ऑफर्स यायला लागल्या होत्या.
पण यावेळी मात्र मी आय लिसन टू दिल से. म्हटलं आपल्याला हे नाही करायचं. शेवटी काय होणार, मला मोठ्या मोठ्या जॉब ऑफर्स येतील, मी कदाचित 20-20 लाख रुपये कमवी नाही, पण मी एक गुलाम होणार आणि मी एका माणसाचा धंदा वाढवून देणार. वर्सेस मला कदाचित काही पैसे कमी मिळतील, आय स्टील वॉन्ट ऑल द कम्फर्ट्स बट नॉट अ लॉट ऑफ लक्झरीज, पण मला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल जगण्याचं की आय विल डू समथिंग फॉर द पीपल. आणि जसं एक निदा फाजमीनी एक सुंदर शेर लिहिला आहे की घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. तर त्यानंतर मी या पूर्ण सॉफ्टवेअर फील्डमध्ये नुसता डेव्हलपर नाही, डेव्हलपमेंट मी अजूनही करतो, प्रोग्रामिंग इज माय पॅशन, पण एक सॉफ्टवेअर प्रचारक म्हणून. आणि आज आपण या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बघतो, म्हणजे ॲपल आहे, हे आहे, ते आहे. माझ्या गावातल्या माणसाकडे स्वतःच्या भाषेत ॲपल कधी असेल, आणि तोही कदाचित अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये. हा मी विचार करू लागलो. सॉफ्टवेअर, बोलणारं सॉफ्टवेअर ब्लाइंड मुलांना फ्री कसं मिळेल आणि त्याचा ते पुढे स्वतःच्या भाषेत वापर कसा करतील, हा मी विचार करायला लागलो. विकिपीडिया सारख्या गोष्टीमुळे मी इन्स्पायर्ड होतोच. आणि नंतर मग हळूहळू जसं मी काम करायला लागलो, मला ब्राझील गव्हर्नमेंटकडनं संधी मिळाली. आय वॉज अ ॲडवायझर टू द ब्राझिलियन एज्युकेशन मिनिस्ट्री. प्लस मलेशियाच्या गव्हर्नमेंटला मी याच विषयावरती की मुक्त तंत्रज्ञान आपण शिक्षणात कसं राबवू शकतो किंवा शेतीत कसं राबवू शकतो, या विषयात मी मग पुढे पुढे जास्तीत जास्त प्रचार आणि त्याचं डेव्हलपमेंटही करायला लागलो पॅरलली. खूपच तू छान पद्धतीने सांगतोयस आणि तू जग पाहून आलायस. मला तुला असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की एक तू चॉईस घेतलास की मी कुणासाठी तरी काम करणार आणि खूप पैसे कमावणार, ते मला करायचं नाही, पण मला ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी तंत्रज्ञान हे मुक्त स्वरूपामध्ये कमीत कमी खर्चामध्ये मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये तू मगासपासून तुझ्या वेगवेगळ्या प्रवासांचा उल्लेख केलास. मुंबईमध्ये रोजचा प्रवास करणं हे सगळे अवयव धड असणाऱ्यासाठी सुद्धा फार मोठं चॅलेंज असतं. तू मुंबईतला प्रवास रोजचा कसा काय करतोस? मी IIT कॅम्पसमध्येच असतो. फार सुंदर कॅम्पस आहे, येऊन बघावं. म्हणजे आपणच काय बिबटे वगैरे पण येऊन बघतात अधूनमधून आणि त्यांना बघायला मी आणि माझा कलिगही जातो मोठ्या मोठ्या टॉर्च फ्लिक करत करत, कारण लाईट दिसले की ते बिबटे पळतात. हे मी दरवर्षी व्याघ्र गणनेला जात असल्यामुळे हे माहित होतं मला. तर मला IITत फिरणं तेवढंसं कठीण जात नाही, कारण कोण ना कोण सोबत असतं. बाहेरही फारसं कठीण जात नाही. कठीण फक्त रेल्वे स्टेशन्सला वगैरे थोडंसं अजून ज्याला आपण ऍक्सेसिबिलिटी म्हणतो, दॅट्स अ डिझाईन कॉन्सेप्ट अगेन. डिझाईन आपण करतो, पण ऍक्सेसिबिलिटी बद्दल कोण विचार करणार? 10 लाख लोक नुसते, 12 लाख लोक नुसते ब्लाइंड आहेत. अजून इतर विकलांग लोकांचे तर तो म्हणजे विचारायलाच नकोय आपल्याला. सो सच अ बिग पॉप्युलेशन इन इंडिया इज डिसेबल्ड. किंवा अगदी वयोवृद्ध लोक असतात, त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. सो येस, रेल्वे स्टेशनला वगैरे प्रॉब्लेम असतो. पण आता काय झालं की जसं पुलन देशपांडेंनी म्हटलं की तुम्ही मुंबईत राहिल्यावर तुम्ही मुंबईकर होतच जातात, किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. सो आय बिकम अ मुंबईकर, आणि त्यामुळे काही तसाच फारसा काही प्रॉब्लेम मला येत नाहीये. तू ना मगासपासून असा शब्द वापरतोयस की मी व्याघ्रगणनेला गेलो, मी इथं बिबट्या बघायला गेलो. तू कसा बघतोस? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आणि खास करून माझ्या ऑर्गनायझेशन मधल्या मुली माझ्यावरती बराच संशय घेऊनच सध्या की ह्या माणसाला दिसतं, हा खोटं बोलतो. बिकॉज अगदी इफ दे आर वेअरिंग अ गुड साडी आय वुड इमिजिएटली कमेंट. मला कोणी फक्त कलर सांगावा. आय आस्क्ड माझ्या ज्या म्हणजे मी जेव्हा 4 वर्ष सायकोलॉजी शिकायचो त्या प्रोफेसरना मी विचारले असं का होत असेल, कारण मला कॉन्सेप्च्युअलायझेशन फार चांगलं होतं. म्हणजे माझ्या बहिणीसाठी मी एकदा तिच्या वाढदिवसाला तिच्या नखांना सूट होईल असं नेल पेंट प्रॉपर घेऊन आलेलो, आणि इट मॅच्ड व्हेरी वेल विथ हर. तिने तू कसं काय केलंस? सो कदाचित ते सबकॉन्शियस फिलिंग्स त्यांचं म्हणणं माझ्या ब्रेनमध्ये राहिले, जे लहानपणी मला कलर्स दिसले आहेत. अँड ड्यू टू सम कॉन्सन्ट्रेशन अँड नेचर गिफ्टेड एबिलिटी आय एम एबल टू रिप्रोड्यूस दोज फिलिंग्स. म्हणजे एक उदाहरण देतो की माझा एक